मित्रांनो नमस्कार. सगळीकडे इलेक्शनचं वारं वाहत आहे आणि एक सामान्य मतदार म्हणून आपल्याला पडत असलेला गंभीर प्रश्न म्हणजे की आपण आपला खासदार कसा निवडावा किंवा आपण आपलं मत कोणाला द्यावं. तर मित्रांनो खासदार निवडताना काही बाबी लक्षात घेणं खूप गरजेचं आहे आणि त्या म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा खासदार म्हणजे नेमका कोण, त्याचा रोल काय हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. तर खासदार म्हणजे जे आपलं देशाचं सर्वोच्च सभागृह आहे, ज्या सभागृहामध्ये पॉलिसी मेकिंग होतं, निर्णय प्रक्रिया होतात, जिथे काही धोरणं तयार होतात, जिथं काही बिलं पास होतात, कायदे बनतात, जिथं निर्णय प्रक्रिया चालते. एकंदरीत आपल्या देशाच्या सर्वांगीण विकासाची जी दिशा ठरते, त्या निर्णय प्रक्रियेतला सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणजे खासदार. आणि तो ज्यावेळेस तिथे तो निर्णय प्रक्रियेत असतो, सायमल्टेनियसली तो आपल्या मतदारसंघातील स्थानिक समस्या देखील तिथे मांडत असतो आणि त्याचं निराकरण करत असतो. म्हणून सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं आहे, की त्याला स्थानिक समस्याची जाण असली पाहिजे आणि ती स्थानिक समस्याची जाण असण्यासाठी त्याची शेवटच्या घटकापर्यंत मतदारसंघातील त्याची कनेक्टिव्हिटी असली पाहिजे. हे आहे सगळ्यात महत्त्वाचं, की त्या उमेदवाराला स्थानिक समस्येची जाण असली पाहिजे आणि त्याची शेवटच्या घटकापर्यंत नाळ जोडली गेलेली असली पाहिजे, कनेक्टिव्हिटी असली पाहिजे. दुसरं महत्त्वाचं आहे मित्रांनो, की तो प्रामाणिक असला पाहिजे, तो स्वच्छ असला पाहिजे. प्रामाणिक आणि स्वच्छ या अर्थाने, की जो त्याला खासदार निधी मिळतो, तो खासदार निधी त्यांनी आपल्या मतदारसंघामध्ये न्यायिक पद्धतीने, कोणावरही अन्याय न करता योग्य ठिकाणी त्यांनी तो डिस्ट्रिब्यूट केला गेला पाहिजे आणि त्याच्यामध्ये पारदर्शकता असली पाहिजे. तिसरं महत्त्वाचं आहे, की तो कार्यक्षम असला पाहिजे. कार्यक्षम या अर्थाने मित्रांनो, की खासदार झाला म्हणजे तो एक तर मुंबई नाही तर दिल्लीला जाऊन बसत असेल आणि तुम्हाला 2-2, 3-3 तास, 2-2, 3-3 दिवस, 2-2, 3-3 आठवडे तुमच्या कामासाठी जर त्याच्या ऑफिसमध्ये वाट बघावं लागत असेल, तर तुमच्या कामाचा नाही मित्रांनो. कार्यक्षम ह्या अर्थाने, की त्यांनी तुमची कामं त्वरित केली गेली पाहिजेत. रात्रीच्या 2 वाजू द्यात, पहाटेच्या 5 वाजू द्यात. त्यांनी कधीही तुमची कामं, तुमच्या काही गरजाला तो तुमच्या मदतीला तो धावून आला पाहिजे. म्हणून तो कार्यक्षम असावा. दुसरं होतं महत्त्वाचं स्वच्छ आणि कार्यक्षम. तिसरी क्वालिटी महत्त्वाची मित्रांनो, की तो फ्रेंडली असला पाहिजे. फ्रेंडली या अर्थाने, फ्रेंडली आणि नम्र म्हणू आपण त्याला. फ्रेंडली या अर्थाने, की जर समजा तुमचं एखादं काम त्यांनी नाही केलं, तर कमीत कमी तुम्हाला त्याला जाब विचारायचं तुमच्यात धाडस असलं पाहिजे. नाहीतर तो सतत मिशाला आणि दाढीला जर कुरवाळत बसत असेल आणि तुम्हाला जर भीती वाटत असेल त्या खासदाराची, तर मित्रांनो तो तुमच्या कामाचा नाही. एक भले तुमचं काम कमी होऊ द्यात, पण तो नम्र आणि फ्रेंडली असला पाहिजे. म्हणजे रस्त्याने चालताना कधी आपण त्याला जाब विचारू, सहजासहजी जाब विचारू, त्याला कधी फोन करून जाब विचारू, "साहेब, हे तुम्ही कमिटमेंट दिली होती आणि हे तुम्ही काम केलं नाही." तर जो ऐकून घेणारा असेल, जो नम्र असेल, तसाच खासदार निवडा, की ज्याला आपल्याला धाडस झालं पाहिजे उद्या उलटून प्रश्न विचारायचे. आपलं ते आणि त्याचं उत्तरदायित्व येते, की आपल्याला त्यांनी आन्सर करावं. हे झाली त्याची फ्रेंडली एक क्वालिटी. आता नवीनच एक महत्त्वाचं फॅड आलेलं आहे मित्रांनो. ह्याला धरूनच सांगतो, की आता पार्टी सगळे कॅन्डिडेट शोधत असतात आणि ते कॅन्डिडेट शोधत असताना ते प्रभावशाली व्यक्तिमत्व शोधत असतात. आणि ते प्रभावशाली व्यक्तिमत्व कसं शोधतात? तर ज्याचा प्रभाव जास्त, ज्याचा फॅन फॉलोइंग चांगला आहे, असे ते लोकं निवडत असतात. पण हे झालं त्यांचं जमेची बाजू. पण आपली निगेटिव्ह बाजू ही आहे, की त्यांच्या प्रभावामुळं सपोज एखादा खेळाडू आहे, एखादा कलाकार आहे, एखादा नट चांगला आहे, एखादा भाषण चांगलं देतंय, वक्तृत्व चांगलं आहे त्याचं. म्हणून जर आपण त्याला मत टाकत असू, तर मित्रांनो आपण कुठेतरी फसत आहोत. मित्रांनो पक्ष त्यांचा कॅन्डिडेट त्यांच्या फॅन फॉलोइंगवरती निवडतच असतो. पण आपण ध्यानात घ्यायचे, की आपल्याला वक्तृत्व पाहिजे की कर्तृत्व पाहिजे. मित्रांनो वक्तृत्व जर एखाद्याचा जर भाषणामुळे जर त्याला घेतलं असेल, तर मित्रांनो त्याची भाषणं आपण मैदानात जाऊन ऐका, त्याचं YouTubeला बघा, टीव्हीला बघा, भाषणं बघूयात आपण. पण त्याला खासदार निवडणं कुठेतरी गैर असेल. एखाद्याचं वक्तृत्व चांगलं असेल आणि कर्तृत्वही चांगलं असेल, तर तो अपवादात्मक आहे. ते त्याला मत टाकणं योग्य आहे. पण एखादा खेळाडू चांगला आहे, तर तो खेळात निपुण असेलही. पण त्याला त्याच्या खेळाच्या प्रभावाखाली येऊन जर आपण त्याला मत टाकत असू, तर मित्रांनो आपण मत खासदाराला नाही टाकत, खासदार निवडण्यासाठी नाही टाकत, तर त्याच्या खेळाच्या प्रभावाखाली येऊन आपण त्याला मत टाकत आहोत. तर आपली कुठेतरी फसगत होईल यामुळं. त्यामुळे ह्या 2 गोष्टीची क्लॅरिटी घेणं खूप गरजेचं आहे, की त्याला आपण मत टाकत आहोत, तर का टाकत आहोत? शेवटच्या दिवशी ज्यावेळेस मत टाकायला जाऊ आपण, त्यावेळेस रांगेत उभा राहिल्यावर स्वतःला डोळे झाकून एक प्रश्न विचारायचा आहे, की मी मत टाकत आहे, ज्या उमेदवाराला मी मत टाकणार आहे, त्या उमेदवाराला मी मत का टाकणार आहे? ही काची क्लॅरिटी घेणं, ह्याच्यामध्ये स्पष्टता येणं खूप गरजेचं आहे मित्रांनो. म्हणून जात न बघता, प्रांत न बघता, त्याच्या बाकीच्या उणे-धुणे न बघता, जर तो चांगला कर्तृत्ववान असेल, तो नम्र असेल, तो फ्रेंडली असेल, तो स्वच्छ आणि कार्यक्षम आपल्याला वाटत असेल, तर मित्रांनो त्याला नक्की मत टाका. पण उगीचच तो आपल्या जातीचा आहे आणि आपल्या ह्याचा आहे, उत्तम खेळाडू आहे, उत्तम भाषण करणार आहे, तर मित्रांनो तुम्हाला 5 वर्ष तुम्हाला असंच बसावं लागेल आणि तुम्हाला त्याची भाषणंच ऐकत बसावं लागेल, मग त्याचा खेळच बघत बसावं लागेल, पण तुमची कामं कुठं होताना दिसणार नाहीत. म्हणून ज्याला स्थानिक समस्येची जाण आहे, ज्याची कनेक्टिव्हिटी आहे, जो तुम्हाला न्यायिक वाटतो आणि ज्या मी क्वालिटी सांगितल्या, तसा जर वाटत असेल, तर नक्की त्याला मत द्या. ना की कुठल्याही विचित्र प्रकारच्या संकुचित विचारसरणीच्या प्रभावाखाली येऊन मत टाकू नका. ही माझी नम्र विनंती आहे मित्रांनो. पटलं तर घ्या
अन्यथा चॉईस तुमचा आहे.